हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या ताईंनो. मग सर्वांना महाराष्ट्र सरकारतर्फेच म्हणजेच तुमच्या लाडक्या भावांकडनं या रक्षाबंधनानिमित्त अत्यंत महत्वाची खुशखबर देण्यात आलेली आहे. ती खुशखबर काय तर तुम्हाला व्हिडिओच्या एकदम शेवटीला माहिती पडेल. तर तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास तुम्ही नक्की याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग आता ही न्यूज इतकी महत्वाची का आहे? कारण जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, कधी जमा होणार आहे, त्याचा जी-आर आलेला आहे. तो कोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही, याबद्दलही सरकारने म्हणजे तुमच्या लाडक्या भावांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे. बघा तो जी-आर काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत जो जी-आर आलेला आहे तो काय आहे? महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास शासनांतर्गत जो निर्णय दिलेला आहे त्यांचा ॲड्रेस हा कधीचा निर्णय आहे? बघा 30 जुलै 2025 चा. त्यानंतर या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलं तर समजून घ्या. प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिकर्त्या, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेच्या स्वतःचा आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ₹1500 इतकी रक्कम देण्यात येते. त्यानंतर 2025 ते 26 हे जे फायनान्शियल इयर आहे, आर्थिक वर्ष आहे, या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींना मदत व्हावी, आर्थिक मदत व्हावी यासाठी किती करोड देण्यात आले ते माहीत तुम्हाला? की 28,290 कोटीची एक तरतूद देण्यात आली होती. इतकी अमाउंट तुमच्यासाठी काढून ठेवण्यात आली होती. या अमाउंट पैकी अल्मोस्ट 3,000 करोड म्हणजे किती 200 2,984 करोड इतकी अमाउंट त्यांनी जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी काढून ठेवलेली आहे. त्यानंतर हा जो निधी आहे तुम्हाला येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये मिळणार आहे. म्हणजेच सरळ रक्षाबंधन ला फिक्स तुम्हाला हा जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, की खुशखबर काय आहे? तर बघा, रक्षाबंधन पर लाडकी बहनों को मिल सकता है डबल तोहफा. जुलै अगस्त की किश्त को लेकर बड़ी अपडेट. बघा, मला म्हटलं होतं ताईंनो, की काय, की गेल्या काही दिवसांपासून मी सेशन घेतोय, काही दिवसांपासून मी व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय, की या रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला डबल तोफा मिळणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला 1500 ऐवजी किती मिळणार आहेत? ₹3000 म्हणजे जुलै आणि ऑगस्ट याचं एकत्रित पैसे तुम्हाला मिळणार आहेत. मग हे एकत्रित पैसे मिळणार आहेत, तर मी काही लेक्चरमध्ये किंवा काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय सांगितलं, की तुम्हाला ₹4500 मिळणार आहेत. ₹4500 मिळणार आहे. त्या ताईंना त्या ताईंना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. बरोबर? किती झाले? 1500, 1500, 1500 म्हणजे ₹4500 आणि ज्या ताईंना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, बरोबर? त्यांना डायरेक्टली अकाउंटला ₹4500 येणार म्हणजे येणार. पण ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्या अपात्र ठरलेल्या आहेत. 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तर त्याच्यावर शासनाने आतापर्यंत एक तात्पुरती त्यांना स्थगित केलेलं आहे. पण येणाऱ्या रक्षाबंधनपर्यंत सुद्धा ते अकाउंट अनफ्रीज केले जातील. त्यापैकी काही अकाउंट्स हे योग्य आहे, चांगले आहेत. त्यांना अनफ्रीज करून त्यांना सुद्धा 4,500 चा लाभ होईल. बरोबर? जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचा. बाय बाय.